नमस्कार विद्यार्थी मित्र. आपण इयत्ता 8वीच्या वर्षामध्ये आल्यानंतर 8वी पूर्ण संस्कृत म्हणजेच संस्कृत संपूर्णम आमोदह हे पुस्तक अभ्यासतोय. हे पुस्तक अभ्यासत असताना आपण आतापर्यंत अनेक घटकांच्या विषयीची माहिती घेतली. ही माहिती घेत असतानाच प्रारंभी आपल्याला इयत्ता 8वीचं प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते स्वरूप सांगितलेलं होतं. ते स्वरूप प्रारंभी आपल्या पुढं अभ्यासक्रम नव्हता, त्यावेळेला आपण पाहिलं होतं. आता मात्र काही अभ्यासक्रम आपला पूर्ण झालेला आहे, त्यामुळं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल, आपण अभ्यासलेला भाग कृतीपत्रिकेमध्ये कोणत्या प्रकारे येणार आहे आणि ते प्रश्न आपण कसे सोडवायचे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी अशा प्रकारची कृतीपत्रिका तयार करण्याचा प्रयत्न करावा. जर ही कृतीपत्रिका बनवत असताना जो अभ्यासक्रम झालेला आहे त्या अभ्यासक्रमावर कशी कृतीपत्रिका तयार करावायची आणि उत्तरपत्रिका कशी तयार करावायची याविषयीची माहिती आपल्याला ही कृतीपत्रिकेचं स्वरूप सांगत असतानाच आपण पाहणार आहोत. बघा, ही कृतीपत्रिका आपल्याला इयत्ता 8वीला प्रथम सत्र 50 गुण आणि द्वितीय सत्र 50 गुण अशा पद्धतीनं कृतीपत्रिका आपल्या समोर येणार आहे. या कृतीपत्रिकेमध्ये एकूण 7 विभाग आहेत. इथं इयत्ता 9वी आणि 10वीला जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा क्रमांक विभागानुसार म्हणजे प्रथमः विभागः, द्वितीयः विभागः अशा पद्धतीनं तुम्हाला 7 विभाग 9वी आणि 10वी पाहायला मिळतील. इयत्ता 8वीला तेच भाग प्रश्न क्रमांक 1 ते 7 अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या समोर येणार आहेत. यामध्ये प्रारंभ बघा, कक्षा अष्टमी कृतीपत्रिका. इथं द्वितीय सत्रम असं दिलेलं आहे, परंतु हे स्वरूप जे आहे हे स्वरूप प्रथम आणि द्वितीय सत्र या दोन्ही करता आपल्याला लागू पडणार आहे. 85 गुणाः 50 गुण. समयः होराद्वयम्. होराद्वयम् म्हणजे 2 तास. आपल्याला 50 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासांचा अवधी मिळणार आहे. आता पहिला प्रश्न जो आहे तो पहिला प्रश्न आपण बघूया. पहिला प्रश्न जो आहे तो 2 गुण 3 4 5 6 7 8 एकूण 8 गुणांसाठी पहिला प्रश्न असेल. बघा, प्रत्येक प्रश्न जो आहे तो प्रत्येक प्रश्न किती गुणांना आहे, कोणता प्रश्न किती गुणांना विचारला जाणार आहे याची माहिती असणं गरजेचं आहे. जसं प्रथम प्रश्न त्यामधील आकड्यामध्ये चित्रम दृष्ट्वा नाम लिखत केवलम चत्वारी. म्हणजेच आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रारंभी जो चित्रकोश दिलेला आहे 3 पृष्ठांवर ही जी चित्र आलेली आहेत ही चित्र या चित्रांपैकीच आपणाला 5 चित्र दिली जातील. ही 5 चित्र पाहून त्या चित्रांसाठी संस्कृत नाम कोणतं आहे. यामध्ये तुम्हाला काही वन्य पशवः, मम लेखन वस्तुनी, फलानी, पक्षिणः, ग्राम्य पशवः अशा पद्धतीने कोणत्याही विभागातील एक याप्रमाणे चित्र तुम्हाला इथं दिली जातील. अशी 5 चित्र दिली जातील. 5ही चित्रांसाठी प्रत्येकी अर्धा गुण आणि तुम्हाला आवश्यक जे आहे ते 4 म्हणजे प्रत्येकी अर्धा गुणाप्रमाणे हा प्रश्न जो आहे तो 2 गुणांसाठी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील आकडा जो आहे तो आकडा योग्यम उत्तरम लिखत. या योग्यम उत्तरम लिखत याच्यासाठी तुम्हाला पृष्ठ क्रमांक 70 आणि 71 बघा, पृष्ठ क्रमांक 70 आणि 71 हे आणि वर्णानाम संवादः यामध्ये वर्णांचा उच्चारांची स्थान जी सांगितलेली आहेत ती स्थान पृष्ठ क्रमांक 20 वर हा भाग देण्यात आलेला आहे. संयुक्तच्या पुस्तकामध्ये मात्र तो अन्य पृष्ठ क्रमांकावर असेल.
तर हा जो एक गुणांसाठी जो प्रश्न आहे तो पृष्ठ क्रमांक 20 आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जिथं व्यंजनांचा उच्चार, व्यंजन, स्वर इत्यादींची जी माहिती 70 आणि 71 पृष्ठांवर दिलेली आहे त्यावर आधारित हा प्रश्न असेल. यामध्ये पहिला आकडा जो आहे तो एक व्यंजन वर्ग दिला असेल आणि त्यातील कोणतंही एक व्यंजन वगळले असेल. कंसामध्ये त्याला 2 पर्याय दिले जाणार आणि त्यापैकी योग्य तो पर्याय निवडायचा. आणि पृष्ठ क्रमांक 20 वर आधारित वर्णानाम संवाद या पाठावर आधारित तुम्हाला ख आकडा विचारला जाईल. त्यामध्ये व्यंजनांची उच्चारस्थान जे आहेत ती उच्चारस्थान आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर वर्ण विग्रहम कुरुत हा जो प्रश्न आहे तो प्रश्न कसा आहे तर त्याचा वर्ण म्हणजे समजा कमल असा शब्द जर असेल तर क चा पाय मोडायचं म्हणजे व्यंजन लिहायचं. व्यंजन अधिक स्वर, व्यंजन अधिक स्वर जे काय असेल ते, मग क अधिक अ, म अधिक अ, ल अधिक अ अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. मग इथं वज्र प्रहारात हा जर शब्द असेल तर व अधिक अ, ज अधिक र अधिक अ, प अधिक र अधिक अ, ह अधिक आ, र अधिक आ अधिक त असा वर्ण विग्रह तुम्हाला करावायचा आहे. पाठ्यपुस्तकामधील कोणताही 4 अक्षरी अथवा 5 अक्षरी शब्द तुम्हाला दिला जाईल आणि त्याचा वर्ण विग्रह इथं करायचा आहे. हा 1 गुणांसाठी आहे. त्यानंतर ई जो आकडा आहे तो ई आकडा अक्षरही अंकही लिखत यामध्ये तुम्हाला 3 अंक दिले जातील आणि 2 अक्षरामध्ये संख्या दिली जातील. तर यासाठी तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 1 ते 50 अंक जे दिलेले आहेत पृष्ठ क्रमांक 14 वर, या पृष्ठ क्रमांक 14च्या आधारे हा 2 गुणांचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. यामध्ये 14 वर जो 6 आकडा संख्या हा असा दिलाय, इथं 1 ते 50 अशी संख्या दिली, त्या आधारे तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे. तर समयम दर्शयत हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला 3 आकडे विचारले जातील. त्यापैकी 2 आकड्यांमध्ये तुम्हाला अक्षरामध्ये किती वाजलेले आहेत हे तुम्ही त्या घड्याळामध्ये काट्यांच्या आधारे दर्शवायचं आहे. तर एक जो भाग दिला जाईल तो एका घड्याळामध्ये तास काटा, मिनिट काटा दाखवला जाईल आणि तो त्यामध्ये किती वाजलेले आहेत हे तुम्ही अक्षरामध्ये लिहायचं आहे. हा भाग जो आहे तो तुम्हाला चित्रपट कोश म्हणजे पृष्ठ क्रमांक 1 च्या आधी पठत बोधत समय बोध या पृष्ठाच्या आधारे हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. याच्यासाठी आपल्याला 2 गुण आहेत. असे प्रश्न क्रमांक 1 साठी 8 गुण नियोजन केलेलं आहे. पण हे 8 गुण जे आहेत ते कसे बघायचे किंवा त्यांचा अभ्यास कसा करावायचा याविषयी आता सांगितलंय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 हा प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो बघा, तुम्हाला 2 गुणांसाठी समानार्थक शब्दान लिखत, यामध्ये तुम्हाला केवळ 4 शब्दांसाठी समानार्थ शोधायचे, परंतु सोय अशी आहे की त्यामध्ये तुम्हाला 5 शब्द दिले जातील आणि 5 शब्दांसाठी समानार्थी शब्द जे आहेत ते मंजुषेमध्ये दिले जाईल. मंजुषा म्हणजेच कोष्टक. त्या कोष्टकामध्ये वरील शब्दांसाठी समानार्थी शब्द 5 दिले जातील. म्हणजेच उदाहरणार्थ शोभते, त्यासाठी शोभते हे क्रियापदाचं रूप आहे, तर त्यासाठी क्रियापदाचं रूप राजते म्हणजे दोन्हींचा अर्थ शोभणे. वनम म्हणजेच काननम हा समानार्थी शब्द खालील कोष्टकामध्ये मनुष्य, मानव, पुष्पम, कुसुमम, गच्छती, याती असे समानार्थी शब्द जे आहेत ते लिहायचे. तर हा आकडा जो आहे तो देखील 2 गुणांसाठी आहे. त्यामध्ये तुम्हाला 4 शब्दांच्या जोड्या जुळवायच्यात, परंतु ह्या जोड्या कशा जुळवायच्यात तर तुम्हाला सलग शब्द दिले जातील. ते सलग असणारे जे 10 शब्द आहेत त्या 10 शब्दांमध्ये तुम्हाला विरुद्ध अर्थाचे शब्द शोधायचे. जसं की क्षय, अक्षय मध्ये गुणिले चिन्ह करायचं आणि ती जोडी लिहायची. असे एकाखाली एक अशा जोड्या त्या जुळवायच्यात. मूर्ख, आता बघा इथं मूर्ख त्याला विरुद्धार्थी शब्द पंडित. आनयती विरुद्धार्थी शब्द
नयति, सुखम दुःखम, त्यानंतर कातरः धीरः. अशा पद्धतीने तुम्हाला हे शब्द विखरून दिलेले, त्यांची विरुद्धार्थी शब्द, हे विखरून दिलेले जे शब्द आहेत ते शब्द एकत्र घेऊन यामध्ये कोणत्या शब्दासाठी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे तो शोधायचा आणि तो तुम्ही तिथं लिहायचा आहे. आणि तुम्ही अशा 4 जोड्या लिहिल्या तर प्रत्येकी अर्धा गुण, याप्रमाणे तुम्हाला 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर मेलनम कुरुत, यामध्ये तुम्हाला अ गटामध्ये आणि ब गटामध्ये विशेषण आणि विशेष्य दिले जातील. हे शब्द आपल्याला माहिती आहे, विशेषण, एखाद्या शब्दाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. किंवा आणि विशेष्य कशाला म्हणतो आपण, तर ज्याच्याबद्दल विशेष माहिती सांगितली असेल तो शब्द म्हणजे विशेष्य. मग विशेष्य जे आहेत ती ब गटामध्ये दिले जातील आणि विशेषण जे आहेत ती अ गटामध्ये दिले जातील. मग यामध्ये अ गटामधील 4 जे शब्द आहेत ती विशेषण आहेत बघा. समानाहा, लघुभारा, वर्णसंपन्नम, क्षीणः. मग ब गटामध्ये समानाहा, विचाराहा, कारण की विशेष्य आणि विशेषण याचा अभ्यास करत असताना तुम्हाला मी सांगितलं होतं की ज्या लिंग वचन आणि विभक्तीमध्ये विशेष्य असतं त्याच लिंग वचन विभक्तीमध्ये विशेषण असतं. म्हणून अ गटामध्ये समानाहा प्रथमेचं बहुवचन आहे, तर ब गटामध्ये त्याचं जे विशेषण आहे ते कसं, विशेष्य कसं आहे, विचाराहा. विचार कसे, समान, म्हणून विचाराहा समानाहा. जोडी लिहित असताना अ गटातील शब्द प्रारंभी, ब गटातील शब्द नंतर द्यायचा. लघुभारा, बघा लघुभारा लहान भार असलेली, नलिका, लघुभारा नलिका, दोन्हीही शब्द एकसारखे दिसले पाहिजेत, नियम लक्षात ठेवा. विशेष्य आणि विशेषण यांचा नियम जो आहे तो ज्या लिंग वचन आणि विभक्तीमध्ये विशेष्य असते त्याच लिंग वचन विभक्तीमध्ये विशेषण असते. वर्णसंपन्नम, विविध रंगांनी युक्त काय, तर कुसुमम, वर्णसंपन्नम कुसुमम. वर्णसंपन्न हे कुसुमम याचं विशेषण. तर क्षीणः, क्षीण दुर्बल झालेला, कोण, तर अश्वः, दुर्बल झालेला अश्व. अशा पद्धतीनं हा जो प्रश्न आहे तो 6 गुणांसाठी समानार्थ शब्द, विरुद्धार्थी शब्द, विशेष्य आणि विशेषणांच्या जोड्या, यासाठी हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, श्लोकपूर्ती. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये विभक्तीमाला आणि विभक्तीमाला बरोबर दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला आत्मनेपदीयाहा असे 2 सुभाषित माला येणार आहेत. मग यामध्ये प्रथम सत्रासाठी प्रश्न क्रमांक 3 साठी प्रथम सत्राला विभक्तीमाला यामध्ये आलेले जे 9 श्लोक आहेत त्या 9 श्लोकांचा अभ्यास या ठिकाणी होणार आहे. त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. यामध्ये एकूण 6 गुणांचा हा जो प्रश्न आहे तो 6 गुणांचा प्रश्न कसा विचारला जाणार आहे, तर त्यातील अ आकडा म्हणजे श्लोक पूर्तीम कुरुत. बघा श्लोक, यापूर्वी हा प्रश्न कसा विचारला जाता, श्लोक शुद्ध आणि पूर्ण लिहा. श्लोक पूर्ती करा. श्लोक पूर्ती करा म्हणजे काय, तर यामध्ये तुम्हाला एकूण 4 श्लोक कसे विचारले बघा. त्या श्लोकांचा प्रारंभ, पहिल्या चरणातील पहिलं अक्षर आणि दुसऱ्या म्हणजे चौथ्या चरणातील शेवटचं अक्षर. म्हणजे एकतर श्लोक 2 ओळींचा अथवा 4 ओळींचा. यामध्ये तुम्हाला 2 ओळींचा श्लोक असेल तर पहिल्या ओळीतील पहिलं अक्षर आणि शेवटच्या ओळीतील शेवटचं अक्षर हे दिलं जाईल. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यावरून समजा अमंत्रमक्षरम असा जर श्लोक असेल तर त्या पाठ्यपुस्तकामध्ये जर बघितलं तर त्या दोन्हीही ओळी लिहिणं अपेक्षित आहे. लिहिताना एकच ओळ लिहायची नाही तर दोन्हीही ओळी लिहिणं अपेक्षित आहे. आणि त्या बिनचूक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्लोकामध्ये जसे शब्द लिहिलेले आहेत त्याच पद्धतीने श्लोक तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे.
त्यामध्ये जोडाक्षर पद्धती जी वापरलेली आहे तीच जोडाक्षर पद्धती आपण योजावी अशी अपेक्षा आहे. जर पाठ्यपुस्तकामध्ये असणारा श्लोक आणि जर तुम्ही लिहिलेला श्लोक याच्यामध्ये लेखन नियमामध्ये काही त्रुटी आढळल्यास आपल्याला गुण मिळणार नाहीत. एक श्लोक तुम्ही लिहिला तर एका श्लोकासाठी 2 गुण मिळतात. असे 4 श्लोक विचारले जातील. त्या 4 श्लोकांपैकी आपण 2 श्लोक शुद्ध आणि पूर्ण लिहायचे. तर हा आकडा जो आहे तो एक वाक्येनं उत्तरत. इथं तुम्हाला जे 4 प्रश्न विचारले जाणार आहेत ते प्रश्न तुम्हाला गद्य आणि पद्य विभागावर विचारले जाणार आहेत. जे तुम्हाला श्लोक झाले असतील, म्हणजे उदाहरणार्थ प्रथम सत्रासाठी तुम्हाला विभक्तिमाला हा पद्य उतारा, तर गद्य उतारा जो आहे तो गद्य उतार्यामधील तुम्हाला जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते प्रश्न या ठिकाणी तुम्हाला 4 प्रश्नांपैकी विचारले जाणार आहेत. म्हणजे पद्य भागावर आणि गद्य भागावर. गद्य भाग जो आहे तो आपल्याला प्रथम सत्रासाठी पृष्ठ क्रमांक 45 वर 13वा जो पाठ आहे अश्वस्य स्वामिनिष्ठा, या पाठावर तुम्हाला प्रश्न इथं विचारले जाणार आहेत. एक वाक्येनं उत्तरम लिखत. यामध्ये तुम्हाला 4 प्रश्नांपैकी 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्हाला 1 गुण मिळणार आहे. अशा पद्धतीने आज आपण केवळ आपल्या कृतीपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 हे जे 8, 6, 6 गुणांचा जो भाग आहे तो आपण आज पाहिलेला आहे. याच्या पुढच्या तासाच्या वेळेला आपण या कृतीपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक 4, 5, 6 आणि 7 हे प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. या प्रश्नांची सुरुवात ज्यावेळेला तुम्ही कृतीपत्रिका तयार करायला सुरुवात कराल त्यावेळेला आत्ता सांगितलेल्या व्हिडिओचा आधार घेऊन तुम्ही प्रश्नपत्रिका तयार करावयाची आहे. धन्यवाद.